कारण ज्यावेळी हिंदू कोड बिल पाठीमागे घ्या म्हणून गांधीजींनी उपोषण धरलं, त्यावेळी गांधीची पत्नी कस्तुरबा गांधी बाबासाहेबांकडे गेली आणि बाबासाहेबांना विनवणी करत होती की मिस्टर आंबेडकर, मी गांधीजींची पत्नी आहे आणि मी तुमच्याकडे मदत मागायला आले. तुम्ही जो गांधीजी पुणे करार पाठीमागे घ्या म्हणून उपोषण धरून बसलेत आणि जर तुम्ही त्या पुणे करारावरती सही केली नाही तर गांधीजीचा प्राण जाईल. त्यांची तब्येत फार बिघडलेली आहे, त्यांची प्रकृती फार बिघडलेली आहे आणि तुम्ही जर त्या पुणे करारावरती सही केली नाही तर गांधीचा प्राण जाऊ शकतो. पण बाबासाहेब तयार नव्हते पुणे करारावरती सही करायला. कारण जर पुणे करारावरती सही केली तर बाबासाहेबांना माहित होतं माझ्या समाजातल्या कित्येक माय माऊल्यांचा गळा घोटल्यासारखं होईल, माझ्या समाजाचा गळा घोटल्यासारखं होईल. म्हणून बाबासाहेब तयार नव्हते पुणे करारावर सही करायला. पण कस्तुरबा गांधी म्हणाली की मिस्टर आंबेडकर, त्या पुणे करारावरती सही करा, अन्यथा गांधीचा प्राण जाईल. आंबेडकर, तुम्ही माझ्या भावासारखे आहात, मी तुमच्या लहान्या बहिणीसारखी आहे. मग तुमची लहानी बहीण तुमच्या समोर पदर पसरत आहे, तिच्या कुंकवाचं तिला दान द्या. जर तुम्ही सही केली नाही तर गांधीचा प्राण जाईल, माझा चुडा फुटेल, माझं कुंकू पुसेल, माझं कपाळ रिकामं होऊ देऊ नका, माझं कपाळ सुनं होऊ देऊ नका. आंबेडकर, तुमच्या समोर पदर पसरते. तेव्हा बाबासाहेबांनी पुणे करारावरती सही केली. कारण फक्त आणि फक्त कस्तुरबा गांधी म्हणाली की तुम्ही माझ्या भावासारखे आहे,